नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासोबत मी छोटासा मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे। ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहेत आणि अशी जोडी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे। ते तुम्हाला समजेल शेवटी की खरंच तुमच्यासाठी हा व्हिडिओ किती कामाचा आहे। तर चला बघूयात। तर ज्यांच्याकडे ही जोडी आहे त्यांच्यासाठी खूप अशी युजफुल माहिती मी देणार आहे। तर बघू शकता तुम्ही, बाळ माझं मस्त झोपलेलं आहे। आता मला माझं बाळ दाखवायचं नाहीये बरं का तुम्हाला, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। ज्यांच्याकडे अशी जोडी आहे त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठीच ही कामाची गोष्ट आहे। आता तुमच्याकडे जोडी आहे पण तुमच्या जोडीमध्ये असं बाळ कम्फर्टेबल झोपतं का? तर मला तरी वाटतं नाही झोपत का? तर चला, त्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तुमच्या कामाचा आहे म्हणून शेअर केला। तर ज्यांच्याकडे ही जोडी आहे, चला तुम्ही म्हणाल तेच तेच सांगते, ज्यांच्याकडे आहे तर त्यांच्यासाठी बरं का हा व्हिडिओ। तर काय करायचं, ह्या जोडीला असं डायरेक्ट बाळ टाकायचं नाही। डायरेक्ट बाळ टाकलं तर बाळाचं डोकं आणि जे पाय आहेत ते जवळ येतं आणि बाळाला कम्फर्टेबल झोपता येत नाही। आणि बरेच लोक म्हणजे जवळजवळ 90% ते 80% लोक तसंच बाळाला या झोळीमध्ये टाकतात आणि बाळ व्यवस्थित झोपू शकत नाही। त्यांचं डोकं आणि पाय जवळ येतात आणि बाळाला कम्फर्टेबल वाटत नाही। आता हे जे बाळ झोपलंय झोळीमध्ये, तुम्हाला मस्त असं व्यवस्थित झोपलेलं दिसतंय ना, तर ते कशामुळे झोपलेलं आहे चला बघूयात। तर मी काय केलं या जोडीला, तर ही जी झोळी आहे ती माझ्या पहिल्याच बाळाची आहे बरं का। मी नवीन झोळी सुद्धा घेतलेली नाही आणि स्टँड सुद्धा जुनच आहे। जशाचा तशी नवी झोळी आहे माझी अजून सुद्धा एक बाळ वापरू शकतं। तर मी पहिल्या बाळाला 2.5 वर्ष ही झोळी वापरली आणि या बाळाला सुद्धा आता ही झोळी 2 ते 2.5 वर्ष टिकू शकते। याचे जे हे आहे तर हे थोडे थोडे झिजलेले आहेत, पण पूर्ण अजून जशाच्या तशी झोळी आहे, याला काही सुद्धा झालेलं नाही। आणि हिचा कपडा तर एवढा जाड होता आणि क्वालिटी सुद्धा खूप छान होती बरं का। तर माझ्या भैयाने ही झोळी जालनावरून आणली होती। तर हिची क्वालिटी चांगली असल्यामुळे ही बरेच दिवस टिकली बरं का। म्हणजे 3 बाळाला टिकली असं मला वाटतं। म्हणजे ही दुसरं बाळ आहे आणि अजून एका बाळाला 2 वर्ष ही झोळी आरामात जाऊ शकते। तर चला तुम्हाला आता कामाची गोष्ट सांगते। तर हे तुम्हाला जे बाळ आहे झोपल्याला दिसतंय ते मस्त झोपलेले की नाही, तर जे लोक डायरेक्ट या झोळीमध्ये टाकतात त्यांच्यासाठी युजफुल माहिती आहे बघा। तर हे जो तुम्हाला काटक्या दिसत आहेत, काटक्याला दोरी बांधलेली दिसते, हे असा कपडा बांधलेला दिसतोय। तर काय करायचं, तुम्हाला जर हे आवडत नसेल कपडा वगैरे बांधलेला, तर तुम्ही काय करायचं, हे जे असं स्टँड आहे चौकोनी आकाराचं ते तुम्ही बनवून सुद्धा घेऊ शकतात का? तर हे लावल्यामुळेच बाळ कम्फर्टेबल झोपलेलं आहे। नाहीतर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे झोळी आहे ते ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती आहे, असे पाय आणि डोकं जवळ येतं आणि बाळाला व्यवस्थित झोपता येत नाही। तर आता हे काटक्या कशा बसवायच्या तुम्हाला सांगते। मी घरीच बसवलेले आहेत, हे कुठल्याही सुताराकडून कुणाकडून बनवून आणलेलं नाही। माझ्याकडे 2 काटक्या होत्या आणि 2च काटक्या होत्या आणि इकडून आणि इकडून लावायला व्यवस्थित काटक्या नव्हत्या, म्हणून मी काय केलेलं आहे, या साईडने आणि या साईडने पाईप होता घरी, तो पाईप कट करून बसवला। आता तो कसा बसवायचा बघा। ही जी झोळीची लेंथ आहे या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत लेंथ मोजायची आहे, इकडची सुद्धा, आणि त्यामध्ये काटकी फिट करायची आहे। नसेल तुम्हाला असं करायचं तर तुम्ही सुताराकडून असं स्टँड चौकोनी बनवून आणू शकता। आणि या साईडने पाईप कसा बसवला, तर पाईप मधून दोरी घालून मी त्या लाकडीला बांधलेली आहे आणि इकडच्या लाकडीला तुम्ही असं घरी सुद्धा बनवू शकता। आणि तुम्हाला अजून सुद्धा समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता बरं का। तर आहे की नाही तुमच्यासाठी हा युजफुल व्हिडिओ आणि आजची ही छोटीशी मिनी ब्लॉग्स मधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला माझे रोजचे मिनी ब्लॉग्स नक्कीच दररोज बघायला भेटत राहतील, त्यामुळे बेलवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। तर बघा, आहे की नाही कामाची माहिती। चला मग पटकन लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, म्हणजे ज्यांच्याकडे छोटे बाळ आणि अशी जोडी आहे त्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं
जे झोळी आहे त्याच्यासाठी असं स्टँड बनवून घेता येईल आणि बाळाला चांगल्या प्रकारे झोपता येईल. बघा मस्त झोळी आहे बरं का ही, पण लोक जे आहेत त्यांना यूज करायचं अजून सुद्धा माहिती नाही आणि बऱ्याच लोकांना ह्या स्टँडची सुद्धा माहिती नसेल. ज्यांना ज्यांना आज माहिती झाली त्यांनी चला पटकन लाईक करा. बाय बाय.